करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा। करमाळा नगर परिषद निवडणुकीत करमाळा शहर विकास आघाडीने शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांसारख्या बलाढ्य सत्ताधारी पक्षांना दिलेली मात ही स्थानिक राजकारणातील एक मोठी उलथापालथ मानली जात आहे। सावंत बंधूंच्या नेतृत्वाखाली करमाळा शहर विकास आघाडीने जनतेतून नगराध्यक्ष पदाची जागा जिंकत नगरसेवक पदाच्या 8 जागा जिंकल्या, भाजपला नगरसेवक पदाच्या 7 तर शिवसेना शिंदे गटाला नगरसेवक पदाच्या 5 जागा मिळाल्यात। या निवडणुकीत स्वबळावर करमाळा शहर विकास आघाडीने मिळवलेला विजय उल्लेखनीय आणि प्रभावी असा आहे। त्यामुळेच करमाळा शहर विकास आघाडीच्या विजयाची चर्चा तालुक्यात होऊ लागली आहे। याशिवाय जिल्हा पातळीवरील नेतेमंडळींकडूनही या विजयाची दखल घेतली जात असल्याचे दिसून येत आहे। करमाळा शहर विकास आघाडीने मिळवलेल्या या विजयाचे विश्लेषण आपण या भागात करणार आहोत। विकास निधी विरुद्ध स्थानिक समस्या। नगरपालिका निवडणुकीत अनेकदा राज्यस्तरीय युती किंवा पक्षांपेक्षा स्थानिक विकास आणि रस्ते, पाणी, स्वच्छता असे स्थानिक मुद्दे महत्त्वाचे ठरतात। करमाळा शहर विकास आघाडीने या निवडणुकीत स्थानिक विकासाच्या मुद्द्यावर लक्ष वेधले। आघाडीने स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यांची जनतेशी नाळ जुळली। भाजपने या निवडणुकीत सत्ता आणि विकास निधी हे कार्ड वापरले तर शिवसेनेनेही विकासाचे आश्वासन दिले। मात्र करमाळा शहर विकास आघाडीने स्थानिक समस्या आणि बदलाची संधी या मुद्द्यांवर भर दिला। मतदारांना कदाचित आश्वासनांपेक्षा रोजच्या जीवनातील रस्ते, पाणी, आरोग्य या समस्याची जाण असणारे आणि ते सोडवू शकणारे स्थानिक नेतृत्व हवे होते। आघाडीचे बदलाची संधी हे आवाहन मतदारांच्या मनाला स्पर्श करून गेले। वैयक्तिक थेट संबंध आले कामी। करमाळा शहर विकास आघाडीचे नेतृत्व करणारे सुनील सावंत, राहुल सावंत, संजय सावंत तसेच सावंत कुटुंबातील इतरांचेही बहुतांशी शहरवासियांसोबत वैयक्तिक थेट संबंध आहेत। त्यांचा नेहमीचा जनसंपर्क त्यांना उपयोगी ठरलाय। सावंत बंधूंनी निर्माण केलेली आघाडी मतदारांना अधिक विश्वासार्ह वाटली। सत्ताविरोधी लाट। करमाळा शहरात काही प्रलंबित कामे तसेच प्रामुख्याने रस्ते, पाणी, स्वच्छता अशा पायाभूत सुविधातील गैरसोयीमुळे शहरात सत्ताविरोधी लाट दिसून येत होती। 2021 पासून प्रशासकीय काळ असला तरी जनतेचा मूड परिवर्तनाचा होता। भाजपने विकासाचे चित्र दाखविले, मात्र स्थानिक समस्यावर प्रचारात भर देणारी करमाळा शहर विकास आघाडी शहरवासियांना आपलीशी वाटली। स्थानिक जातीय समीकरणे आणि वॉर्डनिहाय बांधणी। करमाळा शहर विकास आघाडीने स्थानिक जातीय समीकरणे आणि वॉर्डनिहाय बांधणी यामध्ये बाजी मारली। नगराध्यक्षपद आणि 8 नगरसेवक मिळवणे यातून त्यांनी केवळ एका विशिष्ट भागात नाही तर संपूर्ण शहरात प्रभावी बांधणी केली हे दिसून आले। परदेशी समूहाचे आघाडीत सामील होणे, सुधाकर काका लावंड यांचे सक्रिय होणे तसेच दलित आणि मुस्लिम घटकाची जोरदार साथ मिळणे करमाळा शहर विकास आघाडीला पाठबळ देणारे ठरले। मुस्लिम आणि दलित मतांचे ध्रुवीकरण आघाडीच्या बाजूने होणे हा या विजयाचा टर्निंग पॉईंट ठरल्याचेही दिसून येत आहे। या समुदायांनी शहर विकास आघाडीला पर्याय म्हणून निवडले, ज्यामुळे त्यांना नगराध्यक्ष पदासह 20 पैकी 8 जागा जिंकता आल्यात। करमाळ्याचा हा निकाल स्थानिक विरुद्ध प्रस्थापित असा होता। सावंत बंधूच्या नेतृत्वाखालील करमाळा शहर विकास आघाडीने अत्यंत सूक्ष्म नियोजन करून प्रस्थापितांमधील वादाचा फायदा घेत आणि सर्वसमावेशक सोशल इंजिनिअरिंग करून सत्ता काबीज केली आहे। हा विजय करमाळ्याच्या आगामी राजकारणाची दिशा बदलणारा देखील ठरू शकतो हे नक्की। तुम्हाला काय वाटते? करमाळा शहर विकास आघाडीचा हा विजय आगामी राजकारणावर कसा परिणाम करेल? जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत करमाळा शहर विकास आघाडी करमाळा तालुका विकास आघाडी होऊन वेगळी राजकीय समीकरणे तयार करेल काय? तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा। सोबतच अद्यापही करमाळ्याची खबर हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तिथे सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा।